जसं मला वाटत होतं तसंच झालं. पारू प्रीतमला तिच्या घरी घेऊन गेली. पारूने ज्या दिवशी मला खात्रीने सांगितलं की प्रीतम असं वागूच शकत नाही, त्याच दिवशी मी पारू आणि आदित्यला विश्वासात घेतलं आणि तुझी माहिती काढायचा प्लॅन बनवला. पण तू इतकी हुशार निघालीस की तू आम्हाला जे सांगत होतीस त्या व्यतिरिक्त तुझ्याबद्दल किंवा तुझ्या बाळाबद्दल आम्हाला काहीच वेगळी माहिती मिळत नव्हती. पण इतक्या दिवसात तू कधीतरी तुझ्या बाळाच्या बापासोबत सोनोग्राफीसाठी, चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलीच असशील ना. पण आता कुठलं हॉस्पिटल हे कसं कळणार? म्हणून मग आदित्य मार्फत मीच प्रीतमला DNA टेस्टचा पर्याय सुचवला. आणि प्रीतम आदित्यचा शब्द मोडू शकत नाही, त्यामुळे तो लगेच तयार झाला. आणि नेमकं DNA टेस्टच्या दिवशी सवयीने तू आम्हाला त्याच हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेलीस जिकडे तू नेहमी जातेस. आणि याचं दुसरं कारण असंही होतं की तुला माहिती होतं की या बाळाचा बाप तिकडे येऊन रेकॉर्ड्समध्ये फेरफार करू शकेल, DNA टेस्ट मॅनेज करू शकेल. आणि झालंही तसंच. पण आम्हाला फक्त तुझ्या बॉयफ्रेंड पर्यंत पोहोचायचं होतं. प्रीतम आणि बाळाचे DNA रिपोर्ट मॅच होतील ना? ऋषिकेश हे सगळं प्लॅन करू शकेल का? हां, येऊ का मी टेस्ट? ओके ओके, मी त्याला घेऊन येतो. एक फॉर्म आहे, त्याच्यावर तुझी सही हवी. कुठला फॉर्म? काहीतरी कन्सेंट फॉर्म आहे. चल ना. मोनिका मॅडमना थोडा वेळ एकटं सोडायला पाहिजे, म्हणजे नेमकं खरं काय आहे ते कळेल.